गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉफिट कन्सर्न आणि नॉन प्रॉफिट कन्सर्न या दोन संस्थांमधील डिफरन्स पाहिला. क्वेश्चनमध्ये ज्या वेळेला आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण प्रिपेअर करतो किंवा बॅलन्स शीट प्रिपेअर करतो, त्यावेळेला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट काय दर्शवते हे आपल्याला कळणं खूप महत्त्वाचं आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटलाच आपण कॅशबुक किंवा कॅश ऑर बँक अकाउंट असंही मागील व्हिडिओमध्ये मी सविस्तर स्पष्ट केलेलं आहे. कॅशबुकची रिसिप्ट साईड काय दर्शवते तर पैसे मिळाले. क्रेडिट साईड काय दर्शवते तर पैसे गेले. सेम रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये देखील डेबिट बाजू ही रिसिप्ट बाजू असते, म्हणजे संघटनेला किंवा संबंधित संस्थेला ज्या मार्गातून पैसे प्राप्त झाले आहेत किंवा पैसे मिळाले, आणि पेमेंट साईड म्हणजे काय तर पैसे गेले. आता रिसिप्ट साईडमध्ये दोन मार्गातून संबंधित संस्थेला पैसे प्राप्त होत असतात. एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट्स आणि दुसरा म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट्स. आता कॅपिटल रिसिप्ट्स म्हणजे काय तर अशा प्राप्ती ज्या वारंवार कंपनीला किंवा संस्थेला प्राप्त होत नाहीत, ज्या संस्थेच्या नियमित उत्पन्नाचा भाग ठरत नाहीत, अशा सर्व प्राप्ती म्हणजेच काय तर भांडवली रिसिप्ट. आता भांडवली रिसिप्टमध्ये काय काय इन्क्लूड होत असते बघा. लाईफ मेंबरशिप फीज असेल, एंट्रन्स फीज असेल, ॲडमिशन फीज असेल किंवा लेगॅसीज असेल. आता लाईफ मेंबरशिप फीज म्हणजे काय तर आजीवन सभासदत्व शुल्क म्हणजे काय तर एखाद्या संस्थेचे सभासद स्वीकारत असेल त्यावेळी त्याला द्यावी लागणारी फी हे त्या संस्थेचं उत्पन्न असते. तर ज्यावेळेला कंपनीचं किंवा संबंधित संस्थेचं आपण सभासदत्व स्वीकारतो तर त्या सभासदाला एकदाच फी पे करावी लागते, म्हणजे संस्थेच्या दृष्टिकोनातून ती फी एकदाच प्राप्त होत असते. त्यामुळे कॅपिटल रिसिप्ट्समध्ये लाईफ मेंबरशिप फीज हा पॉईंट इन्क्लूड होणार. कारण कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय तर नॉन रिकरिंग रिसिप्ट्स, वारंवार प्राप्त न होणारे उत्पन्न. त्याच्यामध्ये काय इन्क्लूड होते बघा. लाईफ मेंबरशिप फीज, लेगॅसीज असेल, ॲडमिशन फीज असेल, डोनेशन असेल, एंट्रन्स फीज असेल. आता कॅपिटल रिसिप्ट्स हे वारंवार न होणारं उत्पन्न आहे. असं उत्पन्न कंपनीला एकदाच प्राप्त होत असतं, त्यामुळे त्याचा भांडवलामध्ये समावेश होत असतो. कॅपिटल रिसिप्टचे सगळ्या पॉईंटचे इफेक्ट बघा, सगळ्या पॉईंटचे इफेक्ट कुठे येणार बॅलन्स शीटच्या कॅपिटल फंडामध्ये. आता असे कॅपिटल रिसिप्ट थोडक्यात कोणकोणते असतात तर विशिष्ट देणगी जर दिली असेल, स्पेसिफिक डोनेशन जर संस्थेला प्राप्त झाले असेल, किंवा बिल्डिंग फंड म्हणून काहीतरी प्राप्त झाले असेल, किंवा एखादी फिक्स्ड असेट विकून ते उत्पन्न संस्थेला प्राप्त झाले असेल. एक तर भांडवल निधीमध्ये म्हणजेच कॅपिटल रिसिप्टमध्ये एखादं उत्पन्न मिळालं असेल आणि तिचं स्वरूप किंवा ती ज्या उद्देशासाठी प्राप्त झाली आहे त्यानुसार तिचे इफेक्ट करणं गरजेचं असतं. नेक्स्ट येतो तो म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट्स. रेव्हेन्यू रिसिप्ट्स म्हणजे काय तर अशा प्राप्ती किंवा अशा रिसिप्ट्स की ज्या वारंवार संस्थेला प्राप्त होत असतात आणि नियमित उत्पन्न देणारे असतात, तिला काय म्हणायचं महसुली रिसिप्ट्स म्हणजे काय रेव्हेन्यू रिसिप्ट्स. फॉर एक्झाम्पल सबस्क्रिप्शन असेल, रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड किंवा इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. एखादी इन्व्हेस्टमेंट संस्थेनं केली असेल तर मंथली किंवा क्वार्टरली तिचं काही जे व्याज संस्थेला प्राप्त होत असेल तर असे त्यालाच काय म्हणायचं तर रेव्हेन्यू रिसिप्ट्स. संस्थेला वारंवार मंथली असेल, क्वार्टरली असेल किंवा इयरली असेल वारंवार उत्पन्न प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणायचं रेव्हेन्यू रिसिप्ट्स. आता लक्षात घ्या, कॅपिटल रिसिप्टचे सगळे पॉईंट ज्यावेळेला आपण इथं म्हणजे येत असतात तर त्याचे इफेक्ट मी काय सांगितलं बॅलन्स शीटच्या कॅपिटल फंडामध्ये ते इन्क्लूड होत असतात. का तर ते कॅपिटल फंड म्हणजे भांडवल निधीमध्ये त्याचा समावेश होत असतो. बघा, लाईफ मेंबरशिप फीज, डोनेशन असेल, सरप्लस असेल. सरप्लस म्हणजे काय तर ज्या वेळेला आपण प्रॉफिट कन्सर्नमध्ये ट्रेडिंग अँड P&L अकाउंट ओपन करून प्रॉफिट किंवा लॉस येतो, तसंच त्याचप्रमाणे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन का करतो तर संस्था सरप्लसमध्ये आहे की डेफिसिटमध्ये आहे. इथं जर सरप्लस आला तर सरप्लस म्हणजे काय वाढावा, तो एवढा फायदा कंपनीचा असतो किंवा त्या संस्थेचा असतो. त्यामुळं
सरप्लस काय होईल इथं कॅपिटल फंडामध्ये ॲड दाखवावा लागेल. डेफिसिट आला असेल तर तो काय करावा लागेल, मायनस करावा लागेल डेफिसिट. बघा पेमेंट साईड बघू आपण आता. कॅपिटल एक्सपेंडिचर, ज्या पद्धतीनं कॅपिटल रिसिप्ट्स मिळत असतात त्याच पद्धतीनं कॅपिटल एक्सपेंडिचर देखील संस्थेला काय करावे लागतात, पे करावे लागतात. आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय तर in the benefits of an expenditure are likely to be received for long period. The said expenditure is treated as capital expenditure. तर काय कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय तर असे खर्च जे संस्थेला दीर्घ काळापर्यंत मिळत राहतात आणि अशा खर्चालाच कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपिटल एक्सपेन्सेस असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल असे खर्च कोणते तर एखादी लँड परचेस केली असेल, एखादी मशिनरी परचेस केली असेल किंवा एखादं फर्निचर परचेस केलं असेल संस्थेनं तर वारंवार आपण लँड परचेस करू शकत नाही, वारंवार आपण मशिनरी परचेस करू शकत नाही. तर असे खर्च की जे संस्थेला भविष्यामध्ये उत्पन्न प्राप्त करून देत असतात पण त्यांचा खर्च कशामध्ये मोडत असतो तर कॅपिटल एक्सपेन्सेसमध्ये. कारण कॅपिटल एक्सपेन्सेस म्हणजे काय तर ज्या खर्चाचे फायदे संस्थेला दीर्घकाळापर्यंत मिळत असतात असे खर्च म्हणजे काय तर कॅपिटल एक्सपेन्सेस. संस्थेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी असा खर्च संस्थेला करावा लागतो. साधारणपणे असे खर्च हे अनावर्ती स्वरूपाचे म्हणजे रिकरिंग स्वरूपाचे असत नाहीत. असे खर्च हे कुठे नोंदवले जातात तर कॅपिटल एक्सपेन्सेस हे बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शवण्यात येतात. बघा असे खर्च बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शवण्यात येतं. लँड असेल, बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल, असे सर्व कॅपिटल एक्सपेन्सेस कुठं नोंदवायचे तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला नोंदविले जातात. नेक्स्ट आहे तो म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे काय जर एखाद्या खर्चाचे फायदे हे वारंवार संस्थेला मिळत असतील, असे खर्च की ज्याचा फायदा संस्थेला वारंवार करावा लागत असेल. फॉर एक्झाम्पल सॅलरी असेल, वेजेस असतील, रेंट असेल किंवा कमिशन असेल एक्सेट्रा, असे खर्च की जे संस्थेला वारंवार पे करावे लागतील. फॉर एक्झाम्पल सॅलरी, संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर मंथली तुम्हाला पगार देणं गरजेचं आहे, मजुरी देणं गरजेचं आहे. संस्थेतील एखादी बिल्डिंग किंवा काहीतरी भाग हा भाड्याने दिला असेल तर त्याचं भाडं तुम्हाला देणं गरजेचं आहे. असे खर्च की जे कंपनीला वारंवार करावे लागत असतील. फॉर एक्झाम्पल मजुरी असेल, वेतन असेल किंवा इन्शुरन्स असेल, इंटरेस्ट असेल, टॅक्स असेल एक्सेट्रा. महसुली खर्च हे वारंवार होणारे खर्च असतात. सर्वसाधारणपणे अशा खर्चाचे ताबडतोब फायदे कंपनीला किंवा संबंधित संस्थेला मिळत असतात. त्यालाच काय म्हणायचं तर रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. लक्षात घ्या कॅपिटल एक्सपेन्सेसचे आपण सगळे इफेक्ट कुठं दर्शवतो सांगितलं बॅलन्स शीटच्या कॅपिटल फंडामध्ये. कॅपिटल एक्सपेन्सेस कॅपिटल रिसिप्टचे कॅपिटल एक्सपेन्सेसचे सगळे इफेक्ट आपण कुठं दर्शवतो तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. रेव्हेन्यू अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, रेव्हेन्यू रिसिप्टचे सगळे इफेक्ट हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला दर्शवतो. बघा बाय सबस्क्रिप्शन, बाय रेंट रिसिव्ड, बाय कमिशन रिसिव्ड. रेव्हेन्यू एक्सपेन्सेसचे सगळे इफेक्ट हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला दर्शवायचे. टू रेंट, टू सॅलरी, टू वेजेस एक्सेट्रा. बघा कॅपिटल रिसिप्टचे सगळे इफेक्ट हे कॅपिटल फंडामध्ये इन्क्लूड करायचे. रेव्हेन्यू रिसिप्टचे सगळे इफेक्ट हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला घ्यायचे.
कॅपिटल एक्सपेन्सेसचे सगळे इफेक्ट हे कुठं दर्शवायचे, तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला दर्शवायचे. त्यानंतर रेव्हेन्यू एक्सपेन्सेसचे सगळे इफेक्ट हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला दर्शवायचे. आता ह्या टॉपिकमध्ये एक्सपेन्सेस जे आहेत ते कॉमनली आपल्याला माहिती झाले 11th स्टँडर्डपासून, पण काही पॉईंट इन्कमचे युनिक असलेले दिसून येतात. आता त्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल फंड असतील, सगळ्या प्रकारचे फंड असतील. फॉर एक्झाम्पल बिल्डिंग फंड, प्राइज फंड. क्वेश्चनमध्ये जर स्पेसिफिकली कुठल्या फंडाची तुम्हाला तिथं पॉईंट दिला असेल तर ते सगळे फंड हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दर्शवायचे. त्यानंतर काही पॉईंट आपल्याला युनिक असलेले आढळून येतात. बघा, लाईफ मेंबरशिप फीज असेल, जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं की लाईफ मेंबरशिप फीज म्हणजे काय, तर एखादं सभासदाला संस्थेचं प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी जी काही फी सभासदाकडून संस्थेला मिळत असते तर त्याला काय म्हणायचं, लाईफ मेंबरशिप फीज, आजीवन सभासदत्व शुल्क. नेक्स्ट लेगॅसी. लेगॅसी म्हणजे काय, तर याच्यामध्ये देखील दोन भाग पडतात. एक म्हणजे जनरल लेगॅसी आणि दुसरा म्हणजे स्पेसिफिक लेगॅसी. लेगॅसी म्हणजे काय, तर एखाद्या पर्सनी किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूपत्रात आपल्या मृत्यूनंतर जी काय आपली स्वतःची अशी प्रॉपर्टी आहे ती कोणासाठी दान करायची किंवा कुठे दान करायची हे ज्या पत्रामध्ये लिहून ठेवलेलं असतं त्याला म्हणायचं लेगॅसी. किंवा संबंधित संस्थेला जी काय पैशाच्या स्वरूपात दान म्हणून केलेले असते त्याला काय म्हणायचं, लेगॅसी. आता संबंधित व्यक्तीने जर विशिष्ट अटी किंवा विशिष्ट अटीनुसार ज्या वेळेला त्या पत्रामध्ये लिहिलं असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने तिच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्रात लिहिलं असेल की माझ्या मृत्यूनंतर जी काय माझी प्रॉपर्टी आहे ती फक्त शैक्षणिक संस्थेलाच दान करायची आहे किंवा शैक्षणिक संस्थेलाच ते पैसे काय करायचे, द्यायचे, तर त्याला आपण काय म्हणा, स्पेसिफिक लेगॅसी. म्हणजे विशिष्ट अटीनुसार जर लेगॅसीमध्ये काही दिलं असेल तर तिला काय म्हणायचं, स्पेसिफिक लेगॅसी. दुसरा आहे जनरल लेगॅसी. जनरल लेगॅसी म्हणजे काय, तर संबंधित व्यक्तीने जर कोणतीही अट घातली नसेल की माझ्या मृत्यूनंतर माझी जी काय प्रॉपर्टी आहे ती दान करायची, मग तुम्ही शैक्षणिक संस्थांसाठी दान करा किंवा आरोग्य संस्थेसाठी दान करा किंवा क्रीडा संकुलासाठी दान करा, फक्त दान करा. स्पेसिफिकली कोणत्या एका उद्दिष्टासाठी तिनं ते लिहून ठेवलेलं नसेल तर त्याला काय म्हणायचं, जनरल लेगॅसी. लेगॅसी हा पॉईंट आपण बॅलन्स शीटच्या कॅपिटल फंडामध्ये, जसं तुम्हाला क्वेश्चनमध्ये उद्देश दिला असेल त्या पद्धतीनं, जर लेगॅसी कॅपिटलाइज करायला सांगितली असेल तर ती कॅपिटल फंडामध्ये इन्क्लूड करावी लागेल. नेक्स्ट डोनेशन. डोनेशनमध्ये देखील 2 टाईप्स पडतात, एक म्हणजे जनरल आणि दुसरा म्हणजे स्पेसिफिक. डोनेशन म्हणजे काय, दान. याच्यामध्ये 2 टाईप्स पडतात, जनरल आणि स्पेसिफिक. जनरल म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने दान करत असताना स्पेसिफिकली काही विशिष्ट अट घातली नसेल. फॉर एक्झाम्पल मी पैसे दान करतोय, फॉर एक्झाम्पल मंदिरासाठी मी पैसे दान करतोय, तर मंदिरासाठी, मग मंदिराच्या बांधकामासाठी असो किंवा मंदिरामध्ये एखादा पुजारी काम करत असेल त्याला पेमेंट द्यावं याचं असेल किंवा मूर्ती खरेदीसाठी असेल, अशा कोणत्याही कारणासाठी तुम्ही पैसा तो यूज करू शकताय. मात्र स्पेसिफिक डोनेशनमध्ये एखादी व्यक्ती जर विशिष्ट अटीनुसार दान करत असेल तर त्याला काय म्हणायचं, तर स्पेसिफिक डोनेशन. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने शैक्षणिक कामासाठीच जर पैसे दान दिले असतील तर त्याचा उपयोग फक्त शैक्षणिक कामासाठीच झाला पाहिजे, ना की एखादं मंदिर बांधकामासाठी असेल किंवा आरोग्य संस्थेसाठी असेल. मात्र ते पैसे देत असताना स्पेसिफिकली त्या व्यक्तीने त्याच्यामध्ये उल्लेख केला असेल की शैक्षणिक संस्थेलाच हे पैसे मी दान करत आहे किंवा दान देणार आहे, तर त्याच कार्यासाठी त्या पैशाचा वापर हा झाला पाहिजे. नेक्स्ट आहे ते म्हणजे सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन मीन्स वर्गणी. सबस्क्रिप्शन विषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर एखादं छोटंसं एक्झाम्पल घेऊन मी तेच तुम्हाला सविस्तर स्पष्ट करणार आहे.